तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 27 मे. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, आपल्याला कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आजसुद्धा आपला काय मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तसेच कोकणपट्टीमध्ये सुद्धा आज पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भाग, पुणे भाग, अहिल्यानगरच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला जे आहे पावसाची थोडीफार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तर आता उद्या दिनांक 27 मे. तर उद्याच्या दरम्यान आपला जे पाऊस कसा राहील, तर उद्या सकाळी सकाळी जे आहे राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. उद्या सकाळी सकाळीच जे आपलं ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर म्हणजे दुपारी 4च्या दरम्यान जे आहे राज्यामधील वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होऊन पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. तर उद्या 4 वाजल्यापासून ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आपलं जे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस नेमकी कोणत्या कुठे पडणार आहे याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्या 4-5च्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपला पाऊस पडेल. उद्या जे आहे 4 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत जे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस राहील. अहिल्यानगर साईडचा जो पुणे साईडचा परिसर आहे म्हणजे त्या भागामध्ये पाऊस राहील फक्त. तसेच जे आहे दौंड, जामखेड, बारामती, नीरा, सातारा, इंदापूर, तसेच बार्शी, धाराशिव, लातूर, तसेच आपल्याला कळंब, बार्शी, जामखेड, बीड, परळी, अहमदपूर, तसेच आपल्या नांदेडच्या साईडचा परिसर म्हणजे उमरखेडचा परिसर, निर्मळ या परिसरामध्ये सुद्धा आपला उद्याच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर कोकणपट्टीमधील आपलं जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, सावंतवाडी या परिसरामध्ये सुद्धा पाऊस पडेल आणि सोलापूरच्या परिसरामध्ये सुद्धा आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. साताऱ्याच्या परिसरामध्ये पंढरपूर, नळदुर्ग या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये अहमदपूर, नायगाव, परळी, देगलूर, उदगीर, लातूर आणि सोलापूर या परिसरामध्ये आपल्यालासुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा जो पाऊस आपला जे आहे उद्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीमध्ये नगरमध्ये पाऊस पडणार नाही. तर तसंच जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस नाही पडणार आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही. हा पाऊस फक्त बीड जिल्हा, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर, कोकणपट्टी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा हा जो पाऊस पडणार आहे हा फक्त भाग बदलत अवकाळी पाऊस असल्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस आहे. त्यामुळे काही भागामध्ये पडतो तर काही भागामध्ये सोडून देतो. परंतु आपण जे जिल्हे सांगितलेले आहेत त्यानुसार त्या भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पाऊस हा पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.